आज या आपण हे समजून घेऊया की आपण ते देवदूत आहोत ज्यांना आपल्या पापांमुळे स्वर्गातून काढून टाकण्यात आले होते. या आपण लूक अध्याय 19 वचन 10 वर जाऊया. असे म्हटले आहे, कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यास व तारण्यास आला आहे. येशूचे या पृथ्वीवर येण्याचे कारण हरवलेल्यांना शोधणे आणि त्यांना तारण देणे हे होते. या आपण पुन्हा याची पुष्टी करण्यासाठी याचे जोडी वचन मत्तय अध्याय 9 वर जाऊया. या आपण अध्याय 9 वचन 12 वर जाऊया. असे म्हटले आहे, हे ऐकून तो म्हणाला, निरोग्यांना वैद्याची गरज नाही तर दुखणायतांना आहे. मला दया पाहिजे, यज्ञ नको. ह्याचा अर्थ काय हे जाऊन शिका, कारण नीतिमानांना नव्हे तर ते कोणाला बोलावण्यासाठी आले होते. पापी जनांना पश्चात्तापासाठी बोलावण्यास मी आलो आहे. दुसऱ्या शब्दांमध्ये सर्व लोक पापी आहेत जे स्वर्गातून हरवले होते. स्वर्गातून हरवलेल्या पाप्यांना पश्चात्ताप करवणे आणि तारणाकडे घेऊन जाणे ही परमेश्वराची पवित्र इच्छा होती. मत्तय अध्याय 9 नुसार त्यांनी म्हटले, पापी जनांना बोलावण्यास मी आलो आहे. मग या आपण रोमकरांस अध्याय 6 वर जाऊन आपल्या पापाचा स्तर शोधूया. जेव्हा आपण अध्याय 6 चे वचन 20 वाचतो तेव्हा ते म्हणते, तुम्ही पापाचे गुलाम होता तेव्हा नीतिमत्वासंबंधाने बंधमुक्त होता. तर ज्या गोष्टींची तुम्हाला आता लाज वाटते त्यांपासून तुम्हाला त्या वेळेस काय फळ प्राप्त होत असे, त्यांचा शेवट तर मरण आहे. परंतु आता तुम्हाला पापापासून मुक्त केल्यावर तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळे ज्याचा परिणाम पवित्रीकरण असे फळ तुम्हाला मिळत आहे, त्याचा शेवट तर सार्वकालिक जीवन आहे. कारण पापाचे वेतन काय आहे? मरण आहे. हे म्हणते की पापाचे वेतन मरण आहे. कायदेशीरदृष्ट्या आपल्या पापाचा परिणाम मृत्यूची शिक्षा होती. याचा अर्थ आहे की आपले पाप फार गंभीर असतील, हो ना? न्यायालयामध्ये मृत्यूची शिक्षा त्याला दिली जाते ज्याने फार गंभीर पाप केले असतील, जे अक्षम्य आहे. आपण स्वर्गामध्ये जे पाप केले आहे ते फारच गंभीर असेल. एका उदाहरणाच्या रूपाने परमेश्वराने आपल्याला बाबेलच्या राजाच्या माध्यमातून हे दाखविले. या आपण याला यशया 14 मध्ये पाहूया. अध्याय 14 वचन 12 असे म्हटले आहे, हे देदीप्यमान तार्या, प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडलास? राष्ट्रांना लोळवणाऱ्या तुला धुळीत कसे टाकले? जो तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन, मी मेघांवर आरोहण करीन, मी परात्परासमान होईन. त्याच्या उदाहरणाद्वारे आपण जे पाप केले होते ते परमेश्वराच्या सिंहासनावर कब्जा करण्याचा एक प्रयत्न होता. दुसऱ्या शब्दांमध्ये आपण देदीप्यमान ताऱ्या प्रभात पुत्रासोबत मिळून राजद्रोह केला. प्रकटीकरण अध्याय 12 मध्ये लिहिलेले आहे की मग स्वर्गात युद्ध सुरू झाले. मिखाएल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले. बायबलमध्ये नोंदवलेल्या दृश्यामध्ये म्हटलेले आहे, सैतान खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतांना टाकण्यात आले. आपण स्वर्गामध्ये स्वतःला परमेश्वरासारख्या पदावर आणण्याचे पाप केले होते. परमेश्वराच्या सिंहासनाला घेण्यासाठी देदीप्यमान ताऱ्या प्रभात पुत्रासोबत सहभागी होऊन, मग ते प्रत्यक्षात असो किंवा अप्रत्यक्षात असो, सर्वांनाच पृथ्वीवर काढून टाकण्यात आले होते. पृथ्वीवर काढून टाकल्यावर सर्व मनुष्यजातीला मृत्यूची शिक्षा मिळाली. या कारणास्तव येशूने म्हटले की ते नीतिमानांना नव्हे तर पापी जनांना बोलावण्यास आले होते. पाप्यांमध्ये स्वर्गीय संतती देखील सहभागी होती, जी नकळतपणे बंडखोरांमध्ये सहभागी झाली होती. परमेश्वराने कराराची स्थापना केली,
जो आपल्याला पश्चात्ताप आणि आपल्या पापांची क्षमा करण्याची संधी देतो. या इफिस्करांस अध्याय 1 मधील त्या कराराबद्दल पाहूया जो आपल्या पापांना काढण्यासाठी स्थापण्यात आला. या इफिस्करांस पत्र अध्याय 1 वचन 7 वर जाऊया. असे म्हटले आहे, त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. आपल्याला येशूच्या रक्ताद्वारे क्षमा केले जाते. मग आपण पापांची क्षमा देणारे रक्त कसे प्राप्त करू शकतो? या आपण मत्तय अध्याय 26 वचन 17 वर जाऊया. असे म्हटले आहे, नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, आपणाकरता वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी, म्हणून आपली इच्छा आहे. त्याने म्हटले, नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की गुरुजी म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे, मी आपल्या शिष्यांसह तुमच्या येथे वल्हांडण सण करतो. मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन वल्हांडणाची तयारी केली. अशा प्रकारे परमेश्वराने वल्हांडणाला तयार केले. या वचन 26 मध्ये जाऊन ते दृश्य पाहूया जेथे त्यांनी वल्हांडणाला खाल्ले. मग ते भोजन करत असताना येशूने भाकर घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांना देऊन म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुती करून तो त्यांना दिला व म्हटले, तुम्ही सर्व ह्यातून प्या, हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. हे कशासाठी? पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले जात आहे. अशा प्रकारे ख्रिस्ताने आपल्याला पापांची क्षमा प्राप्त करण्यास शिकवले. त्यांच्या रक्ताद्वारे पापांच्या क्षमेचे अभिवचन वल्हांडणाच्या सणामध्ये आढळते. लूक अध्याय 22 नुसार परमेश्वराने आपल्याला पापांच्या क्षमेसाठी जो करार दिला आहे तो नवीन करार आहे. वचन 7 पाहूया. असे म्हटले आहे, नंतर ज्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशु मारायचा तो बेखमीर भाकरीचा दिवस आला, तेव्हा त्याने पेत्र व योहान ह्यांना असे सांगून पाठवले की आपण वल्हांडण सणाचे भोजन करावे म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा. या आपण वचन 19 वर जाऊया. असे म्हटले आहे, मग त्याने भाकर घेऊन व उपकारस्तुती करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले, हे माझे शरीर आहे, ते तुमच्यासाठी दिले जात आहे. आणि त्यांनी काय म्हटले? त्यांनी आपल्याला असे करण्यास शिकवले नाही का? माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, हा प्याला काय आहे? माझ्या रक्तात नवा करार आहे, ते रक्त तुमच्यासाठी ओतले जात आहे. जर आपण नवीन कराराचे पालन करत नाही तर आपण आपल्या पापांची क्षमा प्राप्त करू शकत नाही. दुसऱ्या शब्दांमध्ये, आपण त्या पापापासून वाचू शकत नाहीत जे आपण स्वर्गामध्ये केले होते. भाऊ आणि बहिणींनो, या आपण पिता आणि माताची त्यांच्या कृपेसाठी सार्वकालिक उपकारस्तुती करूया की त्यांनी आपल्याला स्वर्गीय पाप्यांना सोडले नाही, पण सियोनकडे आपले मार्गदर्शन केले जेथे नवीन कराराचे पालन केले जाते. मी आजच्या उपदेशाला समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.